सर्वसामान्यांच्या दुःखाशी जोडलेले राहणे, समाजकारणात पारदर्शकता ठेवणे आणि कोणत्याही परिस्थितीत सत्य बोलण्याची तयारी ठेवणे हे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य असून त्यांनी स्वकर्तृत्वाने जीवनाचे पान भरून ठेवले आहे, असे गौरवोद्गार कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी शनिवारी पनवेलमध्ये काढले. गोरगरिबांचे आधारस्तंभ, थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने पनवेल शहरातील मार्केट यार्ड येथील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा पनवेल नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे यांच्या हस्ते आणि आमदार प्रशांत ठाकूर आणि कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, माजी शहराध्यक्ष अनिल भगत, जयंत पगडे, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, गणेश कडू, पंडित शंकरराव वैरागकर, बंडराज घाटगे, नंदकुमार पाटील, हरिभक्त पारायण निवृत्तीबुवा चौधरी, शंकुनाथ बुवा पडघेकर, महादेव बुवा शहाबाजकर, सारेगम फेम जितेंद्र तुपे, इंडियन आयडल विजेता सागर म्हात्रे, भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारा, उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, जे.टी. पाटील, संतोष बुवा पाटील, आध्यात्मिक समन्वय आघाडी कोकण संयोजक मोहन म्हात्रे, सुचिता वांजळे, आयोजन समितीचे पंडित उमेश चौधरी, वसंत बुवा पाटील, पूनमताई ठाकूर, अभिषेक पटवर्धन, गणेश जगताप, नारायण बुवा पाटील, चंद्रकांत मने, जगदीश म्हात्रे, पवन राजे, शैलेश वाजेकर, विनोद तोडेकर, प्रसाद पाटील, सागर राजे यांच्यासह भजन मंडळी उपस्थित होते. खरं म्हणजे मी भाग्यवान आहे आज की राजकारणातल्या लोकांना अशी परमपवित्र व्यासपीठ फार कमी मिळतात. राजकारणात आम्हाला रोजच कुठेतरी जावं लागतं, कुठेतरी आश्वासनं द्यायला लागतात. ती देताना समोर बसणारे काहीतरी मागायला आलेले असतात, आम्हाला काहीतरी देण्याचा आम्ही बहाणा करत असतो. पण इथं कोणीच कोणाला मागाय आलं नाही, आलंय ते ईश्वराच्या समोर नतमस्तक व्हायला आम्ही सगळे आलोत. असं हे परमपवित्र व्यासपीठ आहे आणि आम्ही अशा कर्तृत्वाचा, अशा व्यक्तिमत्वाचा हा जो अमृतोत्सव साजरा करतोय. खरं म्हणजे 2 जूनला झाला ना, 2 जूनला रामशेठ ठाकूर साहेबांचा वाढदिवसाला सुरुवात झाली. आणि अशी काही व्यक्तिमत्व असतात जी कर्तृत्वाने इतकी मोठी असतात की त्यांचा वाढदिवस 1-2 दिवस नाही, वर्षभर नाही, पुढचं अख्खं आयुष्य साजरा केला तरी कमी पडतं. असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि ज्याचं आपण सगळ्यांना माहिती की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा, ज्याचे हात गगनाला लागले तरी ज्याचे पाय जमिनीवर असणारा, एक जुनं त्यांचं जे काय असलेलं आपलं जुनी परिस्थिती न विसरता, आज मी कितीही पुढे गेलो असलो तरी माझे जुने दिवस न विसरताना सगळ्यांचे दुःख जाणणारा दानशूर कर्ण खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेब आहेत. मी रामशेठ ठाकूर साहेबांचं बऱ्याच वेळा जेव्हा जेव्हा आम्ही एकत्र येतो मला कौतुक करावं असं वाटतं. काल खारघरला आमचा कार्यक्रम झाला, नंतर मी पुण्याला गेलो, पुण्यावरून पहाटे 4ला आलो. पण मी सातत्यानं सकाळपासून भाऊंना फोन करत होतो, प्रशांतजींना फोन करत होतो, मी मामांना फोन करत होतो की किती वाजता चालू होणार आहे, मला यायचं होतं. मला अशी काही व्यक्तिमत्व असतं की त्यांच्या वाढदिवसाला काही लोकांना खेचून आणलं जातं, तसं प्रेम निर्माण होतं. कारण सच्चाई ज्यांच्या मनामनात, रगारागात, ज्यांच्या नसानसात भरलेली आहे, असं हे व्यक्तिमत्व आहे. यावेळी श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव तथा माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सोहळ्याचे प्रास्ताविक करताना म्हणाले की अध्यात्म महाराष्ट्राचे भूषण असून आपली संस्कृती संपूर्ण देशात पोहोचली आहे. राज्य सरकारने याची दखल घेत भांडवली अनुदान म्हणून 1800 भजन मंडळांना प्रत्येकी 25,000 रुपये देण्याची घोषणा केली असून त्याबद्दल सरकारचे परेश ठाकूर यांनी आभार मानत श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सातत्याने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत असून यापुढेही आयोजन करत राहणार आहे असे अधोरेखित केले. रामशेठ ठाकूर विकास मंडळ ही सांस्कृतिक असेल, राजकीय असेल, त्याचबरोबर शैक्षणिक असेल, असे विविध प्रकारचे कार्यक्रम हे आयोजित करत असते. या कार्यक्रमांचा दर्जा हा नेहमी उंच असावा आणि ह्याद्वारे इथे नवीन नवीन इथे कलाकार, नवीन नवीन युवक
आणखी इतरांना जास्तीत जास्त संधी भेटावी, ह्याच्यातून संस्कृती एक चांगल्या प्रकारे तयार होत जावी, ह्यासाठी इथे आमचे अध्यक्ष माननीय प्रशांत ठाकूर साहेब हे नेहमीच याद्वारे इथं प्रयत्न करत असतात. आणि ह्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणजेच रायगड जिल्हास्तरीय भजन स्पर्धा. हे रायगड जिल्हा भजन स्पर्धा ही ह्या अगोदर सुद्धा 2006, 2009 मध्ये सुद्धा आयोजित करण्यात आलेली होती. 2016 मध्ये ह्या स्पर्धेने लिम्का बुक अवॉर्ड हा सुद्धा या इथे पटकावला होता. आणि नंतर मग माननीय रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त 2 जून 2025 रोजी सुद्धा कीर्तन महोत्सव ठेवलेलं होतं. तर अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्राचं भूषण असलेलं हे जी अध्यात्माचा हा आपला जो मार्ग आहे, आपली ही जी संस्कृती आहे, ही पूर्ण भारतामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रिय आहे. आणि याचाच महाराष्ट्राच्या पुरोगामीपणावरती मोठ्या प्रमाणामध्ये समजा असलेला, जर समजा पुरोगामी महाराष्ट्र जर होऊ शकलेला असेल तर त्याच्यासाठी ही आपली संस्कृती ही जबाबदार आहे. आणि त्याच्यामुळेच आज आपण रामशेठ ठाकूर विकास मंडळ ही अशा प्रकारचे कार्यक्रम नेहमीच अशा प्रकारचे कार्यक्रम हे घेत आलेले आहेच. राज्य शासनाने सुद्धा भजनी मंडळांना भांडवली अनुदान या योजनेअंतर्गत राज्यातील 1800 भजनी मंडळांना प्रत्येकी रुपये 25,000 प्रमाणे अनुदान हे सुद्धा वितरित करण्यात येणार आहे. अशा प्रकारची घोषणा ही माननीय आशिष शेलार साहेबांनी कालच्या दिवशीच केलेली आहे. तर अशा प्रकारे ही संस्कृती आपली आहे, ही किती मोलाची आहे, ही किती महत्त्वाची आहे हे राज्य शासन सुद्धा मान्य करते. आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच अशा प्रकारच्या या उन्नत अशा प्रकारच्या या पुरोगामी संस्कृतीला नेहमीच या इथे महत्त्व दिलेलं आहे. आणि रामशेठ ठाकूर विकास मंडळ हे सुद्धा या पावलावरती पाऊल टाकून या पुढील काळात सुद्धा प्रवास करणार आहे. आज मला एक आनंद असा होत आहे की माझ्यासमोर बसले निवृत्ती बुवा चौधरी यांना इथं वडगड येते 25 वर्षापूर्वी याच रामशेठ ठाकूरने एक रूम दिला होता आणि नान ब्रह्मच अशी एक स्थापन केली होती. आणि तेव्हापासून रायगड जिल्ह्यामध्ये या अशा भजन स्पर्धा होत आहेत. याचा मला अतिशय आनंद होतो, कारण ती जागा त्याने दिली होती. अजून रूम आहे का मला कल्पना नाही, तिथं जातात का बसतात ही सुद्धा कल्पना नाही. पण भजनाची आवड असणं हा सुद्धा एक फार महत्त्वाचा विषय आहे. आता बालासाहेबांनी अनेक किस्से सांगितले, पण आता हे समोर बघितलेले आपण संत ज्ञानेश्वर, जनाबाई, संत एकनाथ, संत गाडगेबाबा, संत नामदेव महाराज, संत तुकाराम, हे फोटो लागणं सुद्धा फार महत्त्वाचे आहेत. नाही तर नेते मंडळींचे असतात आमच्या याच्यावर, पण असे फोटो फार कमी अशा याच्यात बघायला मिळतात.